तर एकदा बनवले ना 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात. तर हे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी रिंग्स कसे बनवायचे बघा, मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. झालेत तर एकदम असे क्रिस्पी. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना असा पदार्थ बनवणार आहोत, खाऊन आहे ना लहान मोठे सगळेच खुश होतील. तर इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आहे ना आपलं इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलं पण तांदूळ आहे ना, इंद्रायणी आणि बासमती तांदूळ घ्यायचं नाही. आणि मसुरी कोलम असं सोनमचा असं तांदूळ घ्यायचा आणि धुवून स्वच्छ धुवून असं वाळवून गिरणीतून बारीक दळून आणलेलं आहे बघा. तांदूळ धुवायचं पहिलं आणि मग दळून आणायचं. नाहीतर तुम्ही दुकानातलं जरी पीठ घेतलं नाही तर तरी पण चालेल. तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. टाकूया ताटामध्ये. त्यासोबतच टाकूया 2 चमचे बेसन. बेसन टाकलं ना तर तांदळाच्या पिठाला ना एक छान असं बाइंडिंग येतं, त्यासाठी बेसन टाकायचं. मिक्स करून घेऊया. आणि हे थोडं साईडला ठेवू. आणि इथं मी घेतलेलं आहे मुगाची डाळ. अर्ध्या तासापूर्वी आहे ना 2 चमचे मुगाची डाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातली होती. अर्धा तास जरी मुगाची डाळ भिजत घातली ना तरी पण चालतं. गॅस चालू करून आहे ना एक पॅन ठेवलेला आहे. असा थोडा पसरट मोठा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकूया. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पीठ आहे आपलं, तर 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे. बघा 1 वाटी पाणी ना पॅनमध्ये टाकलं. आता त्याच्यामध्ये टाकूया. गॅस मिडियम ठेवलेला आहे मी. त्याच्यामध्ये टाकूया आपण हे भिजत घातलेली मुगाची डाळ. आणि टाकूया थोडा पाव चमचा ओवा. थोडासा पाव चमचा लाल तिखट. आणि टाकणार आहोत 2 चमचे बटर. बटर नसलं ना तर तेल पण टाकू शकता तुम्ही, पण बटरने आहे ना छान असं मस्त चकलीसारखा त्याला आहे ना फ्लेवर येतो बघा. तर मी टाकलेलं आहे 2 चमचे बटर. आणि टाकूया एकदम थोडंसं 2 चिमूट बेकिंग सोडा. आणि टाकूया चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊया. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली ना की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे तांदळाचं पीठ. भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे, त्यासाठी काय त्याला शिजवायची नाही आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घेऊया. पिठाच्या आहे ना गुठळ्या नाही होऊन द्यायच्या. बघा एकदम परफेक्ट मापाने आपण आहे ना 1 वाटी तांदळासाठी 1 वाटीच पाणी घेतलेलं आहे मी इथं. व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व. गॅस तर बंदच करून टाकलं मी आता. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. एक 10 मिनटं तरी ना ह्या पिठाला आपण झाकण ठेवून घेऊया. पीठ मिक्स करून आहे ना झाकण ठेवलेलं 10 मिनटं झालेले आहेत. 10 मिनटं पीठ छान असं वाफलेच असं आपलं. आता असं वाफवून घ्यायचं पीठ. छान असं थंड झालेलं आहे. आता हे गॅसवरून खाली उतरून घेऊया. बघा गॅसवरून आहे ना खाली उतरून घेतलं. असं आपण पिठाचं माप घेतलेलं आहे ना पाण्याचं आणि पिठाचं, ते एकदम परफेक्ट माप आहे. थोडंसं जरी घट्ट झालं ना तरी पाण्याचा थोडासा हपका मारायचा आणि पीठ छान असं मळून घ्यायचं. आपल्याला इथं पाणी लागणारच नाही. अजिबात पाणी लागलेलंच नाही. आपण घेतलं होतं ना पाण्याचं माप 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी. परफेक्ट माप झालेलं आहे. छान असं पीठ मळून झाले. तर हे पीठ आहे ना आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आता घेतलं आहे ना एक छोटासा असा गोळा घ्यायचा. बघा किती मऊ छान पीठ झालेलं आहे. ह्या पोळपटवरती आहे ना
असे आपण शेंगुळे कसं बनवतो ना असं हे बनवून घ्यायचं आहे. लय जाड पण नाही ठेवायचं, असे एकसारखं मस्त शेंगुळ्याचे आकाराचे बनवून घ्यायचे बघा असे. आता आपल्या एका बोटाला आहे ना असं एक गेडा मारायचा, असे तोडून घ्यायचे, असे चिटकून टाकायचं. परत आपण शेंगुळे कसं बनवतो तसंच बनवून घ्यायचं. एक बोट असं मध्ये टाकून आहे ना असं चिटकून टाकायचं. थोडं थोडंच पीठ घेतलं ना तर पटपट बनवता येतात बघा. असं लय जाड पण ठेवायचं नाही, एकसारखे असे बनवून घेऊया आपण आणि इथं असं चिटकून टाकायचं. असे बनवून घेऊया. अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला. असं लांब शेंगुळ्याच्या आकाराचं बनवून घेतलं की असं बोटाला येडा मारायचा आणि असं हे पीठ तोडून घ्यायचं राहिलेलं आणि असं हे चिटकून टाकायचं बघा. झालेले आहेत सर्व असे ना रिंग आपले बनवून झालेले आहेत. हे झालेले सर्व आपण तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅसवरती, आपण हे तळून घेऊया बघा. तेल असं गरम झालं पाहिजे. थोडासा गॅस मिडियम करायचा आणि छान मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे. तेल गरम झालेलं असतं ना असं सावकाश टाकायचं. टाकले ना असं तेलाला फेस आलाय ना, थोडे तळले गेले की बघा तेल लगेच शांत होईल. असा थोडासा मिडियम करायचा. मस्त यायचं आहे ना, थोडासा कलर बदलूसपर्यंत आपण तळून घेऊया. बघा आपण टाकले ना कसं तेलाला असा फेस आलता ना, तळून झाले की असं बघा तेलाचे बुडबुडे असे कमी झाले की समजायचं हे तळून झालेलं आहे. छान असा कलर आला आहे बघा, मस्त छान क्रिस्पी तळून घेतलेले आहेत. हे झालेले ना आपण ताटामध्ये काढून घेऊ. असं मिडियम गॅसवरती एकदा तेल तापलं ना थोडासा गॅस कमी करायचा, जास्त पण नाही. मोठ्या गॅसवरतीच हे तळून घ्यायला लागतात. झालेत असे मस्त तळून, आपण हे ताटामध्ये काढून घेऊया. आणि ना असंच सर्व तळून घेऊया. बाकीचे राहिलेले पण असंच तळून घेऊ. बघा सर्व आहे ना हे आपले तळून झालेले आहेत. नंतर टाकलेले पण आहे ना मस्त असे सोनेरी कलरवरती तळून घेतलेत बघा. किती छान कलर आलेला आहे. आणि हे आपण अगोदर तळलेले सर्व असे तळून झालेले आहेत. ताटामध्ये काढून घेऊया. मस्त आवाज येतोय बघा आणि तेवढेच कुरकुरीत पण झालेत. आपल्याला आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं मधल्या वेळेत आहे ना काहीतरी असं तोंडात टाकायला लागतं ना. तर असं काहीतरी दुकानातून आणून खाण्यापेक्षा आहे ना असं बनवून ठेवायचं. छान असं हे कुरकुरीत तयार झालेले आहेत. गॅस बंद करून टाकूया. तर इथे आहे ना आपले हे सर्व तळून झालेले आहेत आणि मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि खायला तर एकदम क्रिस्पी छान कुरकुरीत लागतात हे. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. आतून असे मस्त पोकळ झालेले आहेत आणि छान कुरकुरीत लागतात हे. मधल्या वेळेस असं चहाच्या वेळेस हे खाण्यासाठी एकदम छान मस्त परफेक्ट पदार्थ आहे. खायला पण खूप टेस्टी लागतात. आणि हे आपण बनवलं आहे ना फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे मुगाची डाळ. जास्त साहित्य पण नाही लागत बघा बनवून. आणि हे तुम्ही बनवलेले तांदळाच्या पिठाचे रिंग्स कसे झाले ते पण मला कमेंट करून सांगा.
आणि आज हे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे मुगाच्या डाळीपासून बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.